ऐकलं का काका, असं? किती अतर्क आणि किती किती आगाढ ज्ञान आहे आपल्या ऋषीमुनींना. जणू हो, काही प्रत्यक्ष अनुभव केल्याप्रमाणे त्यांनी हे सगळं वर्णन केलंय. अगदी 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 खरं सांगितलं तुम्ही. कारण काय, हे त्यांचे अनुभवजन्यच त्यांचे हे आहेत. कारण त्यांचं जे कॉन्शियसनेस आहे ना, ते हो ना. कॉन्शियसनेस इतकं स्पष्ट असतं की देह असतानाच त्यांना जाणीव असते असं नाही, तर देह हो ना. त्या तरी जाणीव असतं. याचं उदाहरण म्हणजे हो ना. आपण ऐतरेय उपनिषदामध्ये ज्यावेळेस तिथे जे जे महात्मा जे होते ऋषी, तर ते ज्यावेळेस गर्भामध्ये मातेच्या गर्भात प्रवेश करतानाच ते त्यावेळेस ते संकल्प करत असतात की यावेळेस मात्र हो ना. आपण आपण जन्म घेणार आहोत, त्यावेळेस मात्र कुठल्याही आपण मोहाला बळी पडायचं नाही. काय यावेळेस हम्म. ईश्वर प्राप्तीच आपण काम करायचं. कारण मागचे अनेक जन्म जे आहेत ते आपण काय केलं की आपण खाल्लं पिल्लं आणि आपला देह वाया त्या गेले. वाया गेले. वाया गेले जन्म, ह्याची जाणीव हम्म. त्याला गर्भातच होते. हम्म. ही बघा ना गोष्ट. आणि त्याला हो ना. पूर्वजन्म सगळे आठवतात पूर्ण हो ना. पूर्वी. तर हे अशा प्रकारचे श्रेष्ठ मुनी जे होऊन गेले, ऋषी होऊन गेले, तर त्यांनीच हे पूर्ण श्रुती ग्रंथामध्ये हा त्याचा पूर्ण उल्लेख केलेला आहे. आणि हो त्यांनीच ना. हे अनुभवाचे बोल आहेत. तुम्ही आता जे सांगितलं ना, तर खरोखरच ते अनुभवाचे बोल आहेत. आणि हो ते ना. तेवढे सिद्ध पुरुष होते की ज्यांना मागील अनेक जन्माचं ज्यांना स्मरण आहे आणि पुढे येणाऱ्या जन्माबद्दल ज्यांना पूर्ण कल्पना आहे, इतके ते सिद्ध पुरुष आहेत. आणि त्या पूर्ण अनुभवात सिद्ध ते हे सिद्धांत सांगत असतात. ही गोष्ट आहे खरोखर. आधुनिक विज्ञानाला हे काही कळलेलं नाहीये आणि कळणारही नाही. अतर्क्य आहे त्याच्यासाठी आहे. नाही, कारण काय, ते फक्त तर्कप्रधान असल्यामुळे अतर्क आहे. हो हे ना. ते ते मटेरियलाइज आहे ना, सगळं मटेरियल सायन्स आहे ते सगळं. म्हणजे ते इंद्रियजन्य आहेत. इंद्रियाला हो ना. जेवढं लक्षात येतं तेवढं परसेप्शन, तेवढंच जे तेवढंच ते त्या. परसेप्शन हो ना. परसेप्शनच्या पुढे काही ज्ञान नाही जसं. आणि परसेप्शन हे नेहमीच खोटं असतं. हो ना. नाही का, आता जसं शेअर मार्केटमध्ये काही लोकांना वाटतं की हा शेअर विकत घ्यावा, काही लोकांना असं हो ना. वाटतं हा शेअर नाही घ्यायला पाहिजे, हा पुढे तर हे दोन्ही परसेप्शन आहे ना, कन्सेप्ट आहे. हो ना. डोक्यात हो आलेला ना. विचार, डोक्यात विचार आला म्हणजे तो सत्य असतो असं नाहीये. रियालिटी नाहीये ती. रियालिटी नाही. आणि शास्त्रज्ञांची हम्म. अवस्था आजची अशी आहे, आजची काय आणि कालची काय. जे जे काही फिजिकल सायन्सेस अभ्यास केला ज्यांनी, तर त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या डोळ्याला, त्यांच्या कानाला आणि त्यांच्या मनाला जे काही त्यांना भावलं किंवा समजलं, त्यांच्या आकलन होण्याच्या क्षमतेत जेवढं आलं तेवढं ते सत्य समजले ना. काय, आणि त्याच्यावरूनच त्याने सिद्धांत मांडायला सुरुवात केली. त्यामुळे आधुनिक सायन्सला जर खरंच प्रगल्भ व्हायचं असेल आणि त्यांना जर हम्म. हायस्ट मॅच्युरिटी लेवल अटेंड करायची असेल, तर त्यांनी हे सगळं जे आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं त्याचा अभ्यास हो ना. करणं. त्याच्यावर अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास करायला पाहिजे त्याच्यावर. आणि हा, त्याचं अनालिसिस करून लोकांना पटवून दिलं पाहिजे ते कसं आहे ते खरं. आता बरोबर सांगितलं. आणि तेच तुम्हाला आम्हाला करायचं आहे. हो ना. खूपच छान आहे काका. आणि खूप म्हणजे माहिती खूप इतकी अतिशय दुर्मिळ माहिती याच्यातनं मिळते ही सगळी. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. अगदी खरं आहे की हो ना. मृत्यूच्या नंतर नेमकं काय होतं हे जिवंत असताना कळणं ही साधी गोष्ट हो ना. नाहीये. नाही नाही, अजिबात नाहीये. हो ना. ही गोष्ट आहे ती. खूप उत्तम. खूपच छान आहे काका. खूपच छान. नमस्कार काका. श्री स्वामी असे समर्थ. स्वामी समर्थ. जय जय स्वामी. हा, काका बोला. हा, बोला. काका 2-3 प्रश्न आहे विचार का? विचारा ना, विचार. पहिली गोष्ट तर त्याच्यात सांगितलं होतं, पण जसं तिसरा मंत्र बघितला तर जीवात्मा जेव्हा हा देह सोडतो आणि नवीन देह धारण करतो ते इन्स्टंटेनियसली होतं का, की म्हणजे की देर इज अ स्टेट इन बिटवीन? नाही नाही, नाही, इन्स्टंटेनियसली होत नाही. त्याचं कारण काय माहितीये का, की त्याच्यावर असलेले जे बऱ्याचशा गोष्टी जे असतात, काही अनावश्यक संस्कार म्हणा किंवा काय, हे सर्व जोपर्यंत निघून जात नाही ना, तोपर्यंत तो म्हणजे त्याच्या इच्छा सुद्धा स्पष्ट झाल्या पाहिजे. इच्छेचे फूटच्या फूट असतात एकावर एक. त्याच्यामध्ये मुख्य इच्छा काय त्याची आहे आणि गौण इच्छा काय आहे. गौण इच्छेची संख्या इतकी जास्त असते की आपण आपलंच जीवन पाहू आपण, की सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत आपण जी काही क्रिया करतो त्या प्रत्येक क्रियेच्या मागे एक इच्छा असते. आणि क्रिया ही भिन्न भिन्न असते. दर क्षणाला क्रिया बदलते. भिन्न भिन्न क्रिया असतील म्हणजे भिन्न भिन्न इच्छा असते. 24 तासामध्ये आमच्या इच्छा किती आहे हे तुम्ही मोजू शकत नाही. याचं काउंटिंग करता येत नाही. असं आपल्या जीवनकालात जर असेल, तर मृत्यूच्या कालामध्ये, तर मृत्यू झाल्यानंतर देह त्याग केल्यानंतर
त्याच्या इच्छेचा समुच्चय किती असेल याची कल्पना करता येत नाही. हम्म. तर ती स्वच्छ झाली आणि मग एक कॉन्सन्ट्रेटेड एक डॉमिनेटिंग इच्छा आली की मगच तो देह धारण करू शकतो. म्हणून तो म्हणजे तत्क्षण कोणत्याही लोकांचा देह असेल पण हा प्रोसेस असतोच. ही प्रोसेस म्हणून जावंच लागतं. आणि जो जीवात्मा अतिशय स्पष्ट आहे, म्हणजे जीवनकालातच त्याने ठरवलं की नाही आपल्याला वैकुंठातच जायचंय, आपल्याला इतर ठिकाणी कुठे जायचंच नाही, आपल्याला निश्चित आपलं गंतव्य आपल्याला ठरलेलं आहे असं म्हणेल ना, आणि बाकीच्या इच्छेचा तो जीवन कालातच त्याग करेल ना, तर तो तत्क्षण वैकुंठात जाईल. म्हणून जे म्हणतात ना की तुकाराम महाराजांना ते विमान घेऊन आले विमान घेऊन गेलो. आणि ते वैकुंठात घेऊन गेले तिथे, नाही का? म्हणजे मग तिथे त्याला काही वेळ लागला का जायला? तत्क्षण आला ना विमान, काय? हो. आणि अन्यथा बाकीच्या सामान्य जीवात्म्याचं जर आपण हे पाहिलं तर सामान्य जीवात्म्याचं जे आहे ते प्रोसेस चालू आहे अजून. आता तर म्हणून 10 दिवस पहिले तर तो त्या आपल्या कुटुंबातल्या लोकांबरोबरच फिरत असतो. हो. काय? तिलाच कोणाचं मुमुक्षुत्व म्हणतात की मला एकच म्हणजे हेच हवंय म्हणजे ते एक मोक्षच पाहिजे, दुसरं काही नको. दुसरं काय नाही. आणि नामस्मरणाचा याचा कसा म्हणजे लिंक असते मग नामस्मरणामध्ये आपण नाम ज्याचं घेतो, ज्या परमात्म्याचं किंवा आपल्या सद्गुरूचं जे नाम घेत असतो, तर त्याच्याशी आपण एकरूप झालेलो असतो. अच्छा. आणि ते म्हणून आपलं ठरलेलं आहे, आता नक्की ठरलंय की नामस्मरणामध्ये आपण परमेश्वराशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण एकरूप झालेलो आहोत. आणि त्या कारणाने काय होतं की त्याचं हे सगळी पूर्वतयारी झालेली आहे पूर्ण. अच्छा. तर तिथे आता त्याला अनेक इच्छा हा विषय राहत नाही. म्हणून म्हणजे आपण जर असं धरला, जसं आपण म्हणलं की एक इच्छा धरली की मला आता देहच नकोय आणि त्याच हिशोबाने आपण या जन्माचे सगळे कर्म केले, म्हणजे मग त्याच्या आपण असं हिशोबाने तसं म्हणून स्वधर्म त्याच्याकरताच दिला ना की हो. सगळ्या प्रकारच्या गोष्टी स्वच्छ करण्याचं कार्य आहे. हम्म. स्वधर्मामध्ये काय होतं की पूर्ण स्वच्छ करण्याचं काम आहे, अनावश्यक गोष्टीचा त्याग होतो त्यात. हम्म. जोपर्यंत मनुष्य नाही तर मग त्याला काय त्याग करायचं आणि काय जवळ ठेवायचं हे माहीत नसल्यामुळे तो अगदी वृद्धावस्थेत गेला तरी कल्पनेने तो त्याची इच्छा चालूच ठेवतात तो. हो. हो. असं आहे. आणि तिसरा प्रश्न असा होता काका की आपण असं पुस्तकांमध्ये वाचतो असं जसे ऋषीमुनी होते ते समाधीत जायचे आणि मग परत यायचे, तर हा जो प्रोसेस आहे हाच आहे म्हणजे जे आत्ताच सांगितलं होतं. म्हणजे सूक्ष्म देहाने जातात ते, हो, सूक्ष्मदेह येतात आणि परत सूक्ष्मदेह पण येतात. त्याचा कॉर्ड कनेक्टेड असतो, त्याचा एक जो कॉर्ड म्हणतो आपण त्याला, हम्म. म्हणजे तो कॉर्ड त्या स्थूल देहाशी कनेक्टेड असतो. हो, जसं आपण साईबाबांच्या पोथीत वाचलं की 3 दिवसाकरता ते ते देह सोडून कुठेतरी गेले आणि मग परत आले असं. आहे ना, आहे ना, आहे ना. ही वस्तुस्थिती आहे. कारण काय, सिद्ध पुरुषांना ती गोष्ट अवगत असते, ती हो. सिद्धी असते की आपल्याला समजा कुठे जाऊन यायचं असेल हो. तर ते 2 दिवसाकरता 3 दिवसाकरता आणि टाइम मेजरमेंट हे वेगवेगळं असतं. हो. पृथ्वीवरचं टाइम आणि परग्रहावरचं टाइम. हो, ते रिलेटिव्ह असतं टाइम स्केल. म्हणजे आपण रात्रीतून पूर्ण झोपेमध्ये आपण अनेक ठिकाणी जाऊन परत आलेलो असतो. रात्रीचे फक्त 7 तास 8 तासाची झोप असते, तर त्या 8 तासामध्ये आपण प्रचंड ब्रह्मांड फिरून येऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर तसं टाइम तुमचा एखाद्या ह्याच्यामध्ये जर बसून जायचं असेल तर तुम्हाला किती 4 महिने 6 महिने असे वेळ लागतो. काही इथे तसं नाही, तत्क्षण मनाचा वेग जो आहे तो अतिशय वेळेच्या पलीकडे प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त असतो. हो. आलं लक्षात? त्यामुळे हे जे काही विज्ञान आहे ना, म्हणजे परकाया प्रवेश म्हणा किंवा परलोक प्रवेश म्हणा, तर हे मोठं विज्ञान आहे. हो, सायन्स. ह्या विज्ञानामध्ये तिन्ही देहाचा संबंध आहे आणि तो सूक्ष्म देह जो आहे ना, तो या स्थूल देहाला एका बारीक कॉर्डने कनेक्टेड आहे. त्यामुळे तो ध्यानस्थ बसला की तो पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि मृत्यूच्या वेळी ती कॉर्ड तुटून जाते म्हणजे. हा, ते कॉर्ड तोडून टाकतो तो स्वतःच तोडतो ना, त्याची सांगितलं त्याला असं तो. ज्ञानेश्वरचे जीव समाधी म्हणजे तेच आहे की त्यांनी बसल्या बसल्या ते हा, मग काय नाही, संजीवन स्वतःची म्हणजे काय, जीवन जे आहे ते संजीवनच आहे त्यांचं खरं म्हणजे. हो, संजीवनच. त्यामुळे त्यांना तोडणं आणि ठेवणं ह्या दोन्हीच्या पलीकडे गेलेले आहेत. अच्छा. बोला. नमस्कार. हा, आशीर्वाद आहे खूप. रश्मी पण खरं आहे. तर हो, हा, हो. बोल. उद्या निघते मी. उद्या निघते. बर, ठीक आहे. बोला. खरं तर जीवाला म्हणजे इच्छा आणि कामना आहे तोपर्यंतच त्याचा प्रवास आहे. हो. असा म्हणजे आत्मा ना कुठे जातो ना येतो ना. नाही नाही, त्याच्यामध्ये जीवात्मा आणि आत्मा हे 2 शब्द लक्षात घ्या. हो जो ना. शुद्ध तो शुद्ध आत्मा आहे, तो सर्वव्याप्त आहे ना.
आणि सर्वव्याप्त असेल तर जाणार कुठे ना. आम्ही इथंही आहोत याच वेळेस आणि अमेरिकेतही आहोत याच वेळेस. मग आपल्याला अमेरिकेत जायची गरज पडेल का? नाही. कारण आम्ही आधीच तिथेच आहोत ना. महाराज काय म्हणतात की महाराजांना आमच्याकडे एक भक्त आले होते आणि त्यांना सांगितलं महाराजांना, महाराज तुम्ही आमच्या घरी या एकदा. काय तर ते महाराज काय म्हणले, अरे मी सर्वत्र आहे, मला तुमच्याकडे वेगळे येण्याची गरज नाही. तुम्ही घरी जा, मी तिथे तुम्हाला माझं दर्शन होईल. तुमच्या जाण्याच्या आधीच मी पोहोचलोय हे लक्षात घ्या. काय म्हणाले ते. मग त्यांच्या काय लक्षात आलं, अरे महाराज कसे दिसतील. मग ते घरी गेले आणि नवरात्र जवळच होती, ते साफसफाई करत होते. ते धान्याचे कोठडी असते ना, धान्याची कोठडी साफ करण्याकरता बाहेर काढली. तर कोठडीच्या खाली जे आहे ते 2 पावलं मिळाले महाराजांचे. आणि ते मग तिला स्वप्नात येऊन म्हणाले, बघ माझे पावलं इथे आहेत. म्हणजे तू म्हणण्याच्या वेळेस मी तिथेच होतो. ते आता काचेच्या ग्रहात तिने ठेवलंय एक हे करून. ते जे त्यांना चरण मिळाले ना महाराजांचे, तर ते एका ग्लासच्या केबिन मध्ये तिने व्यवस्थित ठेवलेले. म्हणजे भक्त जे निश्चित भक्त असतात त्याचं उदाहरण सांगतोय. हो. तुम्ही जे आता प्रश्न विचारला की नाही, किंवा महाराज आमच्या घरी येतील का. अरे जे घरी येतील, जे सगळीकडेच आहे त्याला येणं जाणं काय. म्हणून तर महाराज म्हणतात हम गया नहीं जिंदा आहे. जातो आणि येतो तो जीव आहे, आणि जो अखंड असतो तो परमात्मा आहे. हो. बस बाकी ते काय. आणि आपण त्याशी एकरूप झालो तर आपण अखंड होऊन जाऊ. म्हणून हा, आपल्याला बस. तिथे यायचं. आमचं आता जाणं येणं थांबलंच पाहिजे. थांबलं म्हणजे तिथं त्यांच्याजवळ पोहोचल्यावर थांबणारच ना. आपला रस्ता चुकला नाही पाहिजे. आपल्याला ज्या ठिकाणी जाणं येणं थांबलं या ठिकाणीच आपल्याला जायचंय. हो. आहे की छान. आशीर्वाद सांगेन. हा श्री बोला. समर्थ काका. श्री नमस्कार. श्री स्वामी. अधिक महिन्याचं गुरुचरित्र पारायण करायचा विचार आहे. करा ना, काही हरकत नाही. कुठलंही चांगलं. गुरुवारी सुरू केलं तर चालेल? हो, पण गुरुचरित्र पारायण तुमच्या मिस्टरांना करायचंय, तुम्हाला नाही करायचं. हो हो, तेच करतात. हा तेच. मी तत्व वाचतेय सध्या. हा तुम्ही काय तत्व असता. वाचते. स्वामी तत्व. हा ते 33 वाच, अध्याय झालेत. ते वाच, ते वाचायला अगदी वाचलं पाहिजे. आणि संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे मराठीत, हो. त्याचा रोज एक अध्याय वाचते, तर तो चालेल ना? टेंबे स्वामींनी 700 श्लोकाचं लिहिलेलं आहे संक्षिप्त गुरुचरित्र. हो. हा, ते वाचू शकतो. ते चालेल. चालेल. नमस्कार. श्री श्री स्वामी राम. समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा तेच म्हटलं, मुंजा कुठे आहे. आणि शेंडी तुझी, मला शेंडी पाहिजे मुख्य म्हणजे. हा आता बरोबर आहे. आता लक्षात आलं. छान. तुला खूप खूप आशीर्वाद आहे. दररोज सध्या कर काय, आणि सगळ्यांनी सध्या करा. करतो ना सध्या. गायत्रीची उपासना करतो, गायत्री मंत्र म्हणतो का. हा दररोज मंत्र म्हण, म्हणजे महाराज तुला इतकं छान छान बक्षीस देणार आहे तुला. हा ठीक आहे ना. चालेल. खूप खूप आनंद आहे. खूप. स्वामी समर्थ. हा बोला डॉक्टर, बोला. नमस्कार. हो आशीर्वाद आहे. त्याच्यात स्वामी चरित्र रहस्यमध्ये जे महर लोकात सांगितलंय की सगळ्या इच्छा कामना सगळ्या देह इथेच ते हो. महाचमस ऋषी त्यांनी, तर ते महर लोक म्हणजे काय आणि मग गुरुलोक म्हणजे काय? महर लोक म्हणजे काय, म्हणजे सप्त लोक आहेत. त्यातला महर लोक आहे म्हणजे पहिल्यांदा भूलोक, भू भुवा स्वाहा जना तपा सत्यम. त्यामध्ये महा हा जो लोक आहे तो महर लोक आहे. समजलं ना. म्हणजे 5वा लोक जो आहे, तो 5वा लोक जो आहे तो महर लोक आहे. त्याच्यामध्ये सगळे सिद्ध पुरुष असतात. सिद्ध पुरुषाचं इथे वास्तव्य असतं तर ते महर लोक आहे. त्या ठिकाणी महाराजांचं गमन झालं असं तिथे उल्लेख आहे. म्हणजे केवळ ते स्वर्ग लोकातच गेले नाही, तर ते अजून ऊर्ध्व दिशेने पण जाऊन आले. हा त्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे त्याचा. सत्शिष्यांचा. हा? आणि हे जे अधोगतीला जे जातात मग ते वर जातच नाही का? पापी नाही, जे अधोगतीला जातात. नाही वर जात नाही असं काय. त्याचं खाली जाण्याचं कारणच वर जाण्याकरता आहे.
आणि जसं तुम्ही मग ते चेंडू चेंडू जसं खाली आपटला की नाही तर बाउन्सून वर येतोच की नाही, तसं खाली गेल्यानंतर काय सप्तपातळामध्ये त्याचे जे काही झालेले पाप आहेत त्या पापाचं क्षालन करण्याकरता जातात ते. समजलं ना? हो, म्हणजे म्हणजे एक एक जी त्याच्यात यातना त्याला जी होती तर ती यातना जी आहे ती कशाकरता होत असते, तर त्याचं केलेलं पूर्व पापाचं धुण्याकरता, स्वच्छ करण्याकरता, म्हणजे पाप क्षीण होतं तिथे. आपण पाताळात गेलो तर पापाचं पूर्ण क्षालन आहे, पाप क्षीण होतं. आणि स्वर्गात जर गेलं तर पुण्य क्षीण होतं. पुण्याचा वापर जो आहे तो स्वर्गात होतो, पण त्या पुण्याचे क्षीण होऊन तर जेव्हा पुण्य सगळं संपतं तेव्हा पुन्हा पृथ्वी लोकावर यावं लागतं. म्हणजे आज जे देवलोक आपण म्हणतो तर त्या देवलोकातल्या प्रत्येक देवाला हे पुन्हा एकदा पृथ्वीवर येणं भागच आहे. कारण त्याचा ते पुण्याचा भाग संपला एकदा की त्याला इथे पृथ्वीवर यावं लागतं. म्हणून पापक्षीण जिथे होतं ते पाताळ आहे, आणि पुण्यक्षीण जे होतं ते पूर्ण ऊर्ध्व दिशेची स्वर्गलोक महरलोक आहे. ब्रह्मलोकामध्ये आणि ज्यावेळेस ते ब्रह्मलोकात गेल्यानंतर मात्र ते स्थिर स्थावर होते, पुन्हा खाली अधर दिशेला जायची गरज नाही, असं आहे. जास्त पाप असेल तर देह त्यागानंतर डायरेक्ट पाताळातच, अंतरिक्षात नाहीच जाणार. आपण अतिशय पाप केलं असेल त्याला पाताळातच जावं लागतं ना. ते त्याच्यात सुद्धा 7 लेवल आहेत, सप्तपाताळ आहे. असं आहे. आलं लक्षात? हा. हो. चालेल. आशीर्वाद श्री स्वामी. बोला प्रवीण लिंगायत, बोला. काय म्हणतो? श्री स्वामी हा, समर्थ काका. काय म्हणतो चेन्नई? हा एकदम पाऊस बघा ते पडतोय आता पाऊस पडायला सुरू झालाय. सुरू झाला का लगेच पाऊस पडायला इतक्या हा लवकर? आय थिंक ओव्हर हीट झालं असेल तर स्वामींनी एसी ऑन केलंय तर चांगलं अच्छा, झालंय. बरं, थोडा थंडावा मिळाला, थंडावा मिळाला. हा एक्झॅक्टली. जास्त जेव्हा टेन्शन प्रेशर जास्त वाढत तर स्वामी असं ब्रेक देत असतात. तर ते वरूनच ते म्हणतात जास्त टेन्शन घेऊ नका, मी आहे म्हणून. करेक्ट, एक्झॅक्टली बरोबर. आहे ते. तर हम्म. काका आजच्या या डिस्कशन मध्ये इथे स्वामी म्हणतात की म्हणजे आपला जेव्हा मृत्यू समय जवळ येतो तर काहीतरी त्यांनी सिक्वेन्स सांगितलंय. डज इट हॅपन इन दॅट सेम सिक्वेन्स? म्हणजे ते म्हणतात की आपलं आई म्हणजे आपण आपलं बघण्याची शक्ती क्षीण होत चालते. हो, पण तो इंद्रिय. withdraw- हम्म, त्याच्यामध्ये कसं आहे, प्रोसेस ऑफ विड्रॉइंग आहे. हम्म, हम्म, Actually डोळे खऱ्या अर्थाने डोळे पाहतच नसतात, तर पाहणारा जो आहे ना तो हम्म. जीवच आहे. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. म्हणजे श्रवण असो किंवा पाहणं असो किंवा हा. चव घेणं असो, हे हम्म. सगळे ज्ञानेंद्रिय जे आहेत ना, हे जे कार्य करतात ते मनाच्या माध्यमातून करतात. मन जे आहे ते बुद्धीच्या मार्फत करतात, आणि हा. बुद्धी ते जीवात्म्याच्या माध्यमातून करत असतं. म्हणजे खऱ्या अर्थाने अल्टिमेट जो त्याचा जो काही उपभोक्ता जो आहे ना, तो हम्म. उपभोक्ता जीवच आहे, जीवच जीव आहे. नाहीये. म्हणजे हो. आपण खऱ्या अर्थाने जिभेला बरं वाटलं म्हणतो आपण, हा, पण हा. नाहीच आहे, तर तो जीवात्माच आहे. आता तो जीवात्मा जेव्हा त्या देहातून सोडायला सुरू करतो तेव्हा ती शक्ती विड्रॉ होते ना मग. हा, हा, हा. आणि मग त्या जिभेला काय हे शक्ती राहते, चव. हा. हो. हम्म, हम्म. हळूहळू चव निघून जाते, मृत्यूच्या आधी जिभेची चव कमी कमी व्हायला लागतं, कमी. डोळ्याला तर दिसत नाही. हम्म. तर 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 इट मीन्स स्वामी इथे आपल्याला ही इज गिव्हिंग अस म्हणजे लाईक अ गुगल मॅप सारखं दाखवतायत की जेव्हा आपली शक्ती ती क्षीण क्षीण होत चालली आहे तर दॅट इज अ मेसेज फॉर अस की आता जाण्याचा टाइम जवळ आलाय की आणि आपण आपल्या नामस्मरणावर जास्त ध्यान द्यायला पाहिजे अँड ऑल दॅट. आपण सावध व्हावं आणि आपला मार्ग आपल्याला कुठे जायचं हे त्यावेळेस आपण स्वतःहून परमेश्वराला प्रार्थना करून ठरवायचं की मला इकडे तिकडे जायचं नाही, बरं का, मला तुझ्याच घरात यायचंय, मला वैकुंठातच जायचंय, ओके, ओके. मला जायचं नाही, मला स्वर्ग लोकात मुळीच नको. आणि तिथे भोग मिळत जरी असले तरी पुन्हा एकदा त्या मला पृथ्वीवर यावं लागेल, करेक्ट. करावंच लागेल, पण मला वैकुंठातच यायचंय. त्यामुळे माझं जे काही येण्याचं स्थान आहे हे तुमचे जेव्हा कान कमी ऐकायला लागतील, डोळ्याने दिसायला लागेल, तेव्हा तू हे पुन्हा पुन्हा आपल्या स्वतःशी म्हणा की मला तुझ्या घरी यायचंय, मला दुसरं घर नकोय. आणि म्हणून आमचं मोठा भाऊ गमतीनं म्हणतो कधी, परमनंट ऍड्रेस कोणता आहे तुमचा, तर तो म्हणतो. करेक्ट, करेक्ट. आणि 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 आणखी गोष्टी इथे स्वामी एकदम ही सेज इज वाईटली की कारण जाताना
आपण हा. फक्त आपलं विद्या, कर्म आणि पूर्वप्रज्ञा म्हणजे वासना वगैरे घेऊन जातो. तर आता आपल्या या संडे क्लासेसमुळे अँड ऑल दॅट सत्संगामुळे म्हणजे आता स्वामी आपल्याला विद्या देतच आहे. तर म्हणजे आपल्याकडे ते चांगलं विद्याचं अक्युमुलेशन होत आहे. तर आता फक्त हो कर्माकडे लक्ष द्यायचंय सो दॅट आपली वासना जरा कमी कमी होत चालू. हो अगदी बरोबर. या कर्माच्या बाबतीत महाराजांनी पुष्कळ स्पष्ट सांगितलंय की तुम्ही स्वधर्माच्या अनुसार, शास्त्राच्या अनुसार तुम्ही असं कर्म करा की जे कर्म जे आहे ते इतरांच्या कामाला येईल, जगताच्या कल्याणाकरता येईल. करेक्ट. जीव जीव जगतामध्ये जो जगदीश्वर आहे त्याच्या सेवेकरता कामाला येईल. तुम्ही स्वतःकडे ठेवलं नाही तर त्या कर्माचं फल तुम्हाला पुढच्या जन्मात मिळणार नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. म्हणजे काम्य कर्म केलं नाही तर ते आपल्या डोक्यावर येणार पण नाही. ओके. काहीच नाही. हे हम्म. करणं आवश्यक आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. म्हणूनच लोकसंग्रह निष्काम कर्म करत जायचं. हा भगवद्गीतेचा जो संदेश आहे त्याच्याकरताच आहे की तुम्हाला पुन्हा जन्म नकोय ना, मग ही भूमिका ओके ओके ओके. म्हणजे कर्म तर करायचंच आहे पण स्वतःसाठी करू नका. त्या ठिकाणी आपलं केवळ कर्तव्य आहे, डिव्होशन आहे आपलं. डिव्होशन नाही करायचं ते आपण काय, पण काहीतरी कामना ठेवून करणं म्हणजे मग त्याला पुन्हा जन्म करता आमंत्रण दिलंच त्याने. बरोबर बरोबर. या जन्मी तू काही पूर्ण समाधानी होणार नाही. मला असं वाटलं, समजा अशी कल्पना केली आपण की मला 5 कोटी माझ्या बॅलन्स मध्ये पाहिजे. तर ते 5 कोटी कमवण्याची जे काही क्षमता लागते ती तुझी आता नाहीये सुद्धा. काय तू जास्तीत जास्त 20 लाख 25 लाख 50 लाख इथपर्यंत तो कमवशील. 5 कोटी काय मिळत नाही. पण जरी नाही मिळालं तरी इच्छा राहते ना. मग पुढच्या तीच क्षमता विकसित होईल. आपण त्याच योनीमध्ये जाऊ की तिकडे. ओके. पुन्हा पैसे 5 कोटी पर्यंत कमवू आपण. आणि ते झाल्यानंतर पण कळतं की ज्याचं त्यात सुख वगैरे नाहीये, स्पर्श मात्राचा पण नाहीये. तर मग अगेन म्हणून हा जन्म मृत्यूचा हा चक्कर चालतच राहतो. अगदी बरोबर साहेब, अगदी करेक्ट. बरोबर आहे ते. म्हणून सावधान व्हा. उपनिषदातून सावधान होण्याकरता आपण सांगत असतो. लक्षात. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला, अजून कोणाला जर बोलायचं नसेल तर वेळ संपलेला आहे. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी बोला. शिवाजी बोला. नाही, पण पाताळात पण आपण जेव्हा ह्यांनी वामन अवतारात त्यांनी हे केलं होतं बळीला, तेव्हा त्याला पण उपभोग दिलाच ना. पाताळात दिलं सुद्धा सुखसुविधा आणि उपलब्ध दिला ना. का तो नाही, सुखोपलब्धी हे बघा शेवटी भोगच आहेत ना ते. त्याला चांगले आणि वाईट शब्द तुम्ही लावता. बरोबर नाही या त्यातला कॉमन फॅक्टर नाही. तो बळी राजाच होता तो. त्याच्यामुळे जो राजाच ज्याने आयुष्य जगलेलं आहे तेव्हा त्याला काय असेल तो न्याय त्याने दिला बरोबर, कारण तो भगवंतच होता. वामन अवतार म्हणजे स्वतः भगवान विष्णूच होते. आणि त्यांनी मग त्या बळीराजाला एक प्रकारचं त्याच्या कर्माच्या फळ दिलं त्याने त्याला. आणि मग तो पाताळातनं परत वरती आला. आणि चालूच आहे चक्र, जे आता नाही ते न संपणारं चक्र आहे. जोपर्यंत सद्गुरूची तुम्हाला कृपा होत नाही, कृपा आणि आत्मबोध मिळत नाही तोपर्यंत ते चालूच राहणार. बरोबर. आणि तुम्ही परमधाम परमात्मा प्राप्तीच पाहिजे असं म्हणून सांगितलं तुम्ही, तसंच विचार ठेवले तर मग काय पुढे हे करायची गरज नाही. स्पर्शच होणार नाही कशात. बरोबर. श्री स्वामी. तर आता मी इथे थांबतो कारण माझ्याकडे गेस्ट आलेले सुद्धा. तुमचा वेळ दिलाय सगळ्यांना. ठीक आहे. अवधूत चिंतन श्री स्वामी.